अरबी समुद्रावरून 15 दिवस अडखळलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू। मान्सूनची कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रामधील पुणे, मराठवाड्यामधील धाराशिव, लातूरपर्यंत मजल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी। आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। कोकणामध्ये रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली असून 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाची हजेरी। पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांना नवी संजीवनी मिळणार। छत्रपती संभाजीनगरच्या तलवाडा घाट परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठे नुकसान। शिरूर बंगला नांदगाव मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये वाहून गेला। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पुढील 24 ते 48 तासामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त। बुलढाणा, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीमध्ये ओलावा निर्माण। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री अनेक ठिकाणी पाऊस। शेतामध्ये ओलावा निर्माण झाल्याने मशागतीच्या कामांना गती येणार। जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीलाही सुरुवात होणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही। ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। शिवसेनेमध्ये आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही। 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार। एकनाथ शिंदेंची ग्वाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांवर अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात। दिल्लीमधील बैठकीला खासदार अनुपस्थित राहिल्याने लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवलं जाणार। अद्याप एकाही खासदारांना पत्राला उत्तर दिलं नसल्यानं कारवाई होणार, सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार, सूत्रांची माहिती। दीड वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची माहिती। संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकर यांना नंतरची 1.5 वर्ष असा मंत्रिपद मिळण्याची शक्यता। फुटीर खासदार प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली उडवली। मला सांभाळलं, पोरांना सांभाळा, काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात। बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीका। ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार। बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना। दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार। मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक। विधान परिषद निवडणुकीमधील यशानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सत्कार। एसआर मोहिमेमध्ये निष्क्रिय आमदारांच्या बैठकीमध्ये कानउघडणी। येत्या 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ मतदारांना मार्गदर्शन करणार। उद्या गरवारे क्लब, नरिमन पॉइंट इथे संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची बैठक। राज ठाकरेंनी मुंबईतील मनसे नगरसेवकांची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक होणार।